हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहे बरबटीची भाजी। ही बरबटी मी 1 वाटी घेतली होती आणि याला लगेच धुवून उकडायला टाकली। 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या, तर ही आता छान शिजलेली आहे। आता आपण याची भाजी रेडी करूया। यात मी 2 पडी तेल टाकलेलं होतं। तेल छान तापलेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया। जिरं फुललं हे मी 2 छोटे कांद्याची पेस्ट केली होती ती टाकूया। आता याला 2 मिनिटं छान परतून घेऊया। कांदा झालेला आहे आपला, छान तांबूस झाला कांदा। आता यामध्ये टाकूया कढीपत्ता आणि हे मी कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंच आलं त्याची पेस्ट करून घेतली आहे, ती टाकूया। ती टाकून पण आता याला छान परतून घेऊया। याला पण आता अजून परतून घेऊया। 2-3 मिनिटं झालं आहे, आता छान झालं आहे। पण त्यामध्ये आपण कुठे काही मसाले टाकूया। 1.5 चमचा तिखट। आपण यामध्ये कसं हिरव्या मिरच्या टाकल्या आहे ना, म्हणून तिखट थोडं सांभाळूनच टाकत। आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा मीठ। आपण कसं हे बरबटी उकडताना पण त्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे इथे मीठ पण थोडं सांभाळूनच टाकायचं। आणि हे आता चांगलं आपण मिक्स करूया। मिक्स झालं तर याच्यामध्ये लगेच आपण इथे मी 2 छोटे टोमॅटो असे कापून घेतले, ते टाकूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करूया। आता यामध्ये पुन्हा हे करपू नये म्हणून यामध्ये पहिले थोडासा कोथिंबीर टाकूया। हे परतून घेऊ आणि आपण जे मिक्सरला मसाला फिरवून घेतला होता त्यात थोडंसं असं पाणी घालून टाकून देऊ याच्यामध्ये। पुन्हा एकदा तर छान मिक्स करू, कारण टोमॅटो थोडासा मऊ होऊन जाणार। आणि याला आता आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया। 2 मिनिटं झाली आहेत। तर बघा, याला आता छान तेल पण सुटलं। आपण एकदा असं थोडं हलवून घेऊया त्याला आणि 2 मिनिटं अजून पुन्हा होऊ देऊयात। टोमॅटो थोडा मऊ व्हायचा राहिला आहे, 2 मिनिटं अजून त्याला मसाल्यात होऊ देऊयात। आता झालाय आपला मसाला। हा बघा, मी मधामध्ये याला पुन्हा हलवलं होतं, आता व्यवस्थित झालाय। टोमॅटो पण मऊ झालाय। आता आपण यामध्ये शिजवलेली ही बरबटी टाकून घेऊयात। आता हे छान करून घेतलंय आणि यामध्ये आता पुन्हा 2 मिनिटं आपण झाकून ठेवूयात। आणि मग तुम्हाला किती रस्सा पाहिजे तसं गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये। त्याला मी फिरवून घेतलं होतं एकदा। आता यामध्ये मी अर्धा मग गरम पाणी टाकते आहे। गरम पाणी टाकून याला छान आता मिक्स करूयात आणि एक उकडी येऊ देऊया। उकडी आली आहे आता बघा, याला छान तेल पण सुटलंय आणि भाजी आता रेडी आहे। यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकूयात आणि गरमागरम सर्व करूयात।